नमस्कार, एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आशा वर्करच्या मानधनातून लाच मागितल्याप्रकरणी एसीबीने जालना जिल्ह्यातील 2 महिलांना अटक केली आहे। या घटनेने मात्र जालना जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली आहे। या संदर्भातील सविस्तर वृत्त असे, जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यामध्ये आशा वर्करच्या मानधनातून लाच मागितल्याप्रकरणी एसीबीने 2 महिलांना अटक केलेली आहे। विशेष म्हणजे या दोन्ही महिला आशा वर्कर म्हणून काम करत होत्या। कालिंदा राजकुमार बनसोडे, तालुका समूह संघटक घनसावंगी आणि सविता पांडुरंग मस्के, आशा वर्कर घनसावंगी अशी लाच घेतलेल्या आरोपी महिलांची नावं आहेत। तक्रारदार या स्वतः आशा वर्कर असून त्यांचे ऑक्टोबर महिन्याचे मानधन खात्यात जमा करण्यासाठी त्याच्या मोबदल्यामध्ये 6 महिन्यांसाठी 2000 रुपयांची लाच मागितली होती। मात्र संबंधित आशा वर्करची पैसे देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने 16 डिसेंबरला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे जालना येथे लेखी तक्रार केली होती। तक्रारीच्या पडताळणीनंतर तालुका समूह संघटक कालिंदा बनसोडे यांनी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले। तडजोडीनंतर 6 महिन्यांसाठी 1000 रुपये स्वीकारण्याचे ठरवून ही रक्कम आशा वर्कर सविता मस्के यांच्याकडे देण्याचे ठरले। 17 डिसेंबरला माळेगल्ली परिसरामध्ये सापळा रचण्यात आला। यावेळी तक्रारदाराकडून लाचेची रक्कम स्वीकारताना आशा वर्कर सविता मस्के यांना पंचांसमक्ष रंगेहात पकडण्यात आले। मात्र या घटनेने संपूर्ण जालना जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली आहे। अतिशय तुटपुंज्या मानधनावर आशा वर्कर काम करत असतानाच त्यांच्याकडून लाचेची मागणी करणे ह्यामुळे मात्र सर्वत्र खळबळ उडाली आहे। एशियन न्यूजसाठी प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय शंकर विजयांगण सिनियर सिटीझन क्लब आणि शिवसुमन आनंदाश्रम। वृद्धांना निसर्गरम्य वातावरणात राहण्यासाठी व्यवस्था, मुक्त विद्यापीठ रोड, गंगापूर गावाजवळ, गोवर्धन, नाशिक। संपर्क 8888947979।